हाय हॅलो नमस्कार. तुम्हाला पण ब्लॉगिंगचं चॅनल सुरू करायचं आहे किंवा सुरू केलेलं आहे, पण ब्लॉग कसे बनवायचे ते समजत नाहीये, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच यूट्यूब रिलेटेड टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यापर्यंत मराठीमध्ये पोहोचतील. तर ब्लॉगिंगचं चॅनल जर तुम्ही सुरू केलं असेल किंवा तुम्हाला सुरू करायचं असेल, तर एक प्रॉपर ब्लॉग तुम्हाला कसा तयार करायचा आहे ते मी आज तुम्हाला सांगेल. तुम्हाला ब्लॉग बनवण्यासाठी काय लागेल, तर एक अँड्रॉइड फोन 10-15 हजारापर्यंत किंवा 12 हजारापर्यंत जो मोबाईल येतो, त्या मोबाईलचा जो बॅक कॅमेरा असतो तो चांगल्या प्रकारचा असतो. तुम्ही मोबाईलमधूनच तुमचं ब्लॉगिंग सुरू करू शकता. जर तुम्हाला ब्लॉगिंग सुरुवातीला मोबाईल पकडून करायला कठीण जात असेल, तर तुम्ही सेल्फी स्टिक्स जे असते ती घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला बोलायला मोठ्याने बोलायला जर प्रॉब्लेम येत असेल तर माईक घेऊ शकता. पण माझ्या मते तरी याची काहीही गरज नाहीये. तुमच्याकडे एक स्मार्टफोन असला की तुम्ही त्यातून सर्व काही करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॉगिंगसाठी तुमचं एक चॅनल ओपन करायचं आहे. आणि ब्लॉग बनवताना जर तुम्ही महिला असाल तर तुम्ही जास्तीत जास्त घरातलेच ब्लॉग बनवतात, तर घरामध्ये ब्लॉग बनवण्यासाठी तुम्हाला एक ट्रायपॉड, रिंग लाईट याची गरज लागेल. रिंग लाईट आणि ट्रायपॉड मध्ये तुमचा मोबाईल सेट केला की तुम्ही तुमची घरातली कामं करू शकता. ते आपोआप त्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये शूट होतं, आणि ते शूट झाल्यानंतर तुम्ही त्यातला नंतर व्हॉइस ओव्हर द्यायचा, आणि व्हॉइस ओव्हर देऊन तुम्ही ती व्हिडिओ अपलोड करायची. तो झाला तुमचा घरातला ब्लॉग. आणि जर तुम्ही बाहेर जात असाल, बाहेर तुम्हाला ब्लॉगिंग करायची आहे, तर तुम्हाला मोबाईल फ्रंट कॅमेरातून न शूट करता बॅक कॅमेरातून तुमची व्हिडिओ शूट करायची आहे. का? कारण प्रत्येक मोबाईलचा फ्रंट कॅमेरा जो असतो तो बॅक कॅमेरापेक्षा लो क्वालिटीचा असतो. बॅक कॅमेरा केव्हाही चांगला असतो. आणि तुम्ही जर हे बघा अशा प्रकारे तुम्ही ब्लॉग शूट करायचा आहे, आणि तुम्हाला जर पुढचा भाग दाखवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मोबाईल फिरवू शकता, आणि हे बघा इझिली असं असं फिरू शकतो. आणि तुम्ही जर फ्रंट कॅमेरातून तुमची व्हिडिओ शूट करत असाल, ब्लॉग करत असाल, तर मोबाईल फिरवायला सुद्धा कठीण जातं. त्याच्यामुळे व्हिडिओ नेहमी तुमच्या ब्लॉगिंगची बॅक कॅमेरातून शूट करायची आहे. घरामधून निघताना पहिला शॉट घ्यायचा, नंतर बाहेर तुम्ही गाडीवरून, सायकलवरून, रिक्षेतून ज्यामधून जात असाल तिथला एक शॉट घ्यायचा. त्याच्यानंतर जिथे जाल तिथला व्हिडिओ काढायचा, आणि तुमचा ब्लॉग घरात आल्यावरच संपला पाहिजे. तुमचा जो ब्लॉग आहे तो घरात सुरू आणि घरातच संपला पाहिजे, अशी तुम्हाला ब्लॉगिंग करायची आहे. आणि तुम्ही जेव्हा पब्लिक प्लेसमध्ये जाता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला लाज वाटते की लोक काय म्हणतील, याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देता. तर तुम्ही त्याकडे लक्ष न देता तुमचं जे काम आहे बोलायचं, कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये बघून ते चालू ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये थांबायचं नाही. आता तुम्ही बोलता बोलता जर कोणी समोरून जात असेल तर तुम्ही म्हणा हा चाललाय, थांबायला पाहिजे, नंतर कर, असं करून चालणार नाही. हे तुमचं काम आहे. लोक काय म्हणतील याकडे लक्ष द्यायचं नाही. तुमचा आवाज कोणीही समोरून गेला तरी सेम असला पाहिजे. तर लो आवाज करून किंवा हाय आवाज करून बोलायचं नाही. एकदम स्मूथली बोलायचं. पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा स्मूथली बोलायचं. लोक काय म्हणतील त्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोक तुम्हाला पगार देणार नाही, हे यातून तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमच्या ब्लॉगिंग मधून. ठीक आहे. लोक पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावरही जाऊ देत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं जे काम आहे ते आपण सुरू ठेवायचं. कारण यातून आपल्याला फेम पण मिळणार, पैसा पण मिळणार, आणि सगळं काही मिळणार. आपले स्वप्न पूर्ण होणार. म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. तुमचं ब्लॉगिंगचं काम तुम्ही चालू ठेवायचं. नेहमी तुम्हाला ब्लॉग बॅक कॅमेरातून बनवायचा आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण क्लिप्स तुम्हाला एकत्र करायच्या असतील तेव्हा तुम्ही काइन मास्टर किंवा VN ॲप्लिकेशन मधून तुमची व्हिडिओ एडिट करायची आहे. त्याच्यामध्ये तुमचा व्हॉइस ओव्हर पण वाढवायचा आहे. तुमचा जो व्हॉइस असेल, कारण जर तुम्ही माईक नाही वापरला तर व्हॉइस लो क्वालिटीचा असतो. त्याच्यामुळे व्हॉइस वाढवायचा, त्याच्यामधून त्या क्लिप्स जोडायच्या आणि तुमची ती व्हिडिओ अपलोड करायची.
एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लॉग बनवू शकता। जर तुम्ही घरामध्ये महिला असाल तर घरामध्ये ब्लॉग बनवायचा असेल, तुमचा स्वयंपाकाचा किंवा भांडी घासताना, काम करताना, तर तुम्हाला ट्रायपॉड आणि रिंग लाईटची गरज लागेल ना। आणि जर बाहेर ब्लॉगिंग करायची असेल तर तुम्हाला याची काहीही गरज नाही। तुमचा हात आणि तुमचा मोबाईल या दोनच गोष्टी तुम्हाला पुरेशा आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नक्की सांगा, आपण त्या विषयावर व्हिडिओ नक्की बनवू। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या लाडक्या बहिणीच्या लाईक शेअर नक्की करा, कारण प्रत्येक मराठी यूट्यूबर पर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे। धन्यवाद।